नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आता समोर गाडी दिसते आणि त्याचं विंडशील्ड मागे तुटले, तुम्हाला दाखवले 2-4 दिवसापूर्वी तुटले। काय चाललंय काय माहिती आयुष्यामध्ये, गाडीसोबत काय काढ होते, मागच्या वर्षी रिक्त पडले, आता नवीन एक काढ झालं। काच जी आहे पुढची विंडशील्ड आहे ती तडा गेली, कोणतरी दगड मारले, चुकून लागला असेल तर काय बहुतेक आंबे आहे तिथं आमच्या सोसायटीमध्ये झाडाला, ते आंबे पाडण्यासाठी बहुतेक दगड मारला असावा आणि तो गाडीवर पडला होता। आता कोणी मारला आहे काय माहीत नाही, ते बघायचं। पण आता तुम्हाला दाखवतो की कसं झालं, पूर्ण क्रॅक गेलं आहे, दिसला हे पूर्ण क्रॅक गेलं आणि मग इकडं सगळे असे तडे गेलेत, या साईडला इकडं ते पूर्ण असे तडा गेलं आहे काचेला। आता विंडशील्ड चेंज करावं लागेल। आतून बघितलं तर बघा इथं समजतं की कसे क्रॅक गेलेले आहेत विंडशील्डला, तर पूर्ण विंडशील्ड रिप्लेस करणं गरजेचं आहे। तर शोरूमला फिरलो मी, परत जेन्युइन स्पेअर पार्ट्स आहे MGP स्पेअर पार्ट्स, तिथे बघितलं कुठेच काच अवेलेबल नव्हती, कारण आपली 2014 मॉडेल आहे। पण एका ठिकाणी चाकणमध्ये एका वेअरहाऊसमध्ये अवेलेबल आहे काच, म्हणून ती मागून ठेवायला लागली। आणि चाकणला आपला माऊस भाऊ आहे, चक्खा माऊस भाऊ, त्याचं स्वतःचं गॅरेज आहे। मग त्याला सांगितलं की बाबा तू ऑर्डर करून ठेव काच, मी येतो आणि मग बसून टाकूया। तर त्यासाठी निघालो चाकणला, त्याच्याच गॅरेजला आपण ती काच बसवणार। त्याने ऑर्डर घेऊन आणून ठेवली काच। तर अख्खे विंडशील्ड चेंज करणार, त्याच्यामुळे आपल्याला हे फास्टॅग पण नवीन टाकावं लागणार, रिप्लेस करावं लागणार आहे, कारण हे असं काढायला गेलं तर हे निघणार नाही आहे, ठीक आहे, डॅमेजेस होणार। त्यामुळे आपल्याला फास्टॅग नवीन ऑर्डर करावं लागेल, जे की ऑर्डर करून ठेवले मी, 5-6 दिवसात येईल ते। परत ही जी HSRP नंबर प्लेट स्टिकर आहे ती पण आपल्याला ऑर्डर करावं लागेल। बाकीचे जे काही स्टिकर्स वगैरे आहेत कंपनीचे वगैरे ते तर आहेच, पण हे दोन महत्त्वाचे, फास्टॅग आणि नंबर प्लेट्स HSRP स्टिकर। 1 hour later. फायनली चाकणमध्ये पोचलो आपण। ट्रॅफिक नाही आहे जास्त, दुपार असल्यामुळं आणि संडे आहे त्यामुळं कदाचित ट्रॅफिक नाही आहे। आणि माझ्यासमोर फॅमिली यांना घेऊन आलो आहे, आता आलोच आहे तर मावशीला भेटून जाऊ, यांना घरी सोडतो आणि मग आपण गॅरेजला जाऊ आपलं काम करायला। चला, घरच्यांना सोडलं घरी आणि आपण आता आलो आहोत गॅरेजला, विघ्नेश्वर कार सर्व्हिस सेंटर। इकडं लेफ्ट साईडला दिसतंय, हे आहे सर्व्हिस सेंटर माऊस भावाचं विघ्नेश्वर। इथे आपण काच बसवण्यासाठी आलोत आणि हा आपला माऊस भाऊ अतुल, त्याच्या गॅरेजला आलो, फर्स्ट टाईम आलो। काच इकडेच अवेलेबल होती आणि आणून ठेवली, आता आपल्याला बसून घ्यायची। तुम्हाला एक टूर पण देईल थोडं व्यवस्थित, गॅरेज कसं आहे, काय 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 इथं होतं ते सगळं हा डिटेलमध्ये सांगेल। फायनली गाडी आतमध्ये येते आपली, इंडियन टाकले आज ड्रायव्हर बघ एक ॲम्बॅसेडर दिसले, डेंटिंग पेंटिंगसाठी आलेले दिसते, ब्लॅक कलरचे, कधीचे माहीत नाही, पण तुम्हाला तर माहिती आहे ॲम्बॅसेडर बंद झालेले, पण तरी पण आहे इथं आले डेंटिंग पेंटिंगसाठी, कारण कोणतरी ॲम्बॅसेडरलावरच असणार आहे। गाडीसोबत आलेली काजल त्याची काय म्हणतात स्ट्रेंथ कमी झाली, त्याच्यामुळे बहुतेक आंबा जोरात पडला असेल, इम्पॅक्ट बसून तुटली असावी, किंवा दगड पडला असा आंबा मारताना माहीत नाही, पण क्रॅक तर झाले, आपलं नुकसान तर झालं। तर आपलं हे काय कार मोल्डिंग म्हणतात ना, मोल्डिंग पण आले, आपलं काच गाडी तिकडे आहे, तर काढायला घेऊ आता आणि मग आपण 1 तास किती लागेल, तास 2 तास बस, 2-3 तास जातील आपले। चला, काम तर स्टार्ट झालं आपलं, काच खोलायचं। आतमधलं जे आपलं आहे फोन होल्डर वगैरे ते काढून घेऊ, त्याची काही गरज नाही आता। फास्टॅग पण काढून घ्यायचं, हे तर डॅमेज झालं आहे, आपल्याला नवीनच मागवायचं आहे, म्हणजे ऑलरेडी पण मागवलं आहे, ते आले की लावू। आणि हे आपलं HSRP स्टिकर हे पण काढू, कारण हे पण आपल्याला दुसरं मागवावं लागणार आहे। किती घाण आहे, हे सगळं कचरा, झाडाचा पाला पाचोळा आहे, तो पण क्लीन होईल सगळा, खोललंच आहे तर। आता हे मोल्डिंग रबर काढले, चला फायनली आपली काच निघालेली बघा, कशी आता तडा गेली आहे, काढताना निघूनच गेली, ब्रेक झाली ती। आता याच्यावरती जे काही स्टिकर आहे, नाव आहे आपलं, ब्रँडिंग वगैरे, ते सगळं परत आपल्याला करावं लागतं। हे काच बसवायला स्पेशलिस्ट असेल ना, वेगळंच आहे ना, मग हे तुमच्यातलं का वेगळा बाहेरून आणलं होतं? हां ना, ग्लासवालाच आहे ना, हां, तर म्हणलं ना की ग्लास बदलायला वगैरे स्पेशलिस्टच लागतो। काच तर काढून झाली आणि जे काही रबर सिलेंट होतं ते पण काढले।
आणि आता हवा मारतात. जे काही काचेचे पार्टिकल्स वगैरे जे बुडाले ते आता काढायचं काम चालू आहे. हा नंबर आहे, याच्यावरनं कळतं की जेन्युन आहे का ओरिजिनल आहे का. असं मार्क पण येतो सेम. आता ही जुनी काच आहे आपली तुटलेली, त्याच्यावरती आहे. आणि मारुतीचा सिम्बॉल पण येतो त्याला. हां, आता ही आपली काच आहे. सिम्बॉल येतो मारुतीचा. आणि जर आपल्याला चेक करायचं असेल की बाबा ओरिजिनल आहे का नाही, तर हे बघा इथं असं लिहिलेलं असतं सुझुकी, मारुती सुझुकी, आणि नंबर्स वगैरे आहेत तिथं. तर ही असे ओळखू शकता तुम्ही की बाबा तुम्हाला काच ओरिजिनल दिली आहे का डुप्लिकेट दिली आहे. ठीक आहे, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. क्लिनिंग वगैरे काढून झालं. हे जे काय रबर क्लॅडिंग होतं ते बऱ्यापैकी काढून झाले, साफ केले. आणि आता मोल्डिंग बसवायचं, मग ते सिलेंट वगैरे लावून काच चिटकून घ्यायचं. तुमचं नाव काय? अक्षय चौधरी. अक्षय चौधरी. मग तुम्ही काय म्हणतात, काच स्पेशलिस्ट आहेत ना? हो, किती वर्षापासून करताय? 10 वर्ष झाली. मोल्डिंग तर लावून झालं, ते सिलेंट दोन अडीच तास. नाही, आता समजा हे लावलं असंच ठेवलं तर असं लगेच वाळत नाही ना ते. हां, तर या इथे आता सगळीकडे सिलेंट लावायचं काम चालू आहे, रबर सिलेंट, ज्याच्यावरती ती काच विंडशील्ड जी आहे ती चिटकवली जाते. तर आता हे सगळीकडे लावल्यानंतर मग याच्यावरती ती विंडशील्ड प्लेस करणार. सिलेंट तर लावून झाले सगळीकडं, आता फक्त ही काच त्याच्यावरती ठेवायची. तर मित्रांनो, ही काच बसवायची पण एक टेक्निक आहे. वरच्या बाजूला इथे 2 खाचे असतात कॉर्नर्सला. ते खाचे बरोबर ती त्याच्यात बसले की मी काच आपोआप पॅक बसते, आणि फक्त त्याला थोडंसं प्रेशर द्यायचं जेणेकरून त्या सिलेंटला पॅक बसते ही काच. आता याला टेप लावतात बहुतेक, ते चिटकून राहा म्हणून टेप लावतात ना. 2-3 तास ठेवावं लागलं असं वाळायला. चिकटपट्टी वगैरे लावून ठेवतील टेप वगैरे, जेणेकरून ते फिक्स राहील. आणि मला 2-3 तास लागते ते पूर्ण सिलेंट वगैरे वाळायला. ते वाळून झालं की मग काच एकदम पॅक बसून जाईल. आता हे काच वगैरे फिटिंग करून तर झाली, आता याला वाळायला 2-3 तास लागतील. तोपर्यंत आपण आता घरी जाऊ, जेवण वगैरे करून येऊ. 2-3 तास घरी बसू, गप्पा वगैरे मारू, आम्ही परत गॅरेजला येऊ. 2-2.5 तासाने आम्ही परत गॅरेजवरती त्याला जेवण वगैरे करून घरी. आणि आता इथं आलो आहे गॅरेजवरती, पेमेंट वगैरे केलं आहे. ठीक आहे, घरचं असलं तरी पण पेमेंट तर करायचंच लागतं आपल्याला. पेमेंट झालं आहे. आणि आता पूर्ण जे काय आपलं गॅरेज आहे, थोडीफार माहिती त्याच्याकडनं घेऊ. तोच सांगेल आपल्याला काय आहे पूर्ण इन्फॉर्मेशन, काय काय कामं होतात तिथं वगैरे. म्हणजे ह्या जवळपासच्या आसपासच्या एरियातले तुम्ही असाल, चाकणच्या आसपास, तुम्ही येऊ शकता इथं. मग तुम्हाला जवळचं ऑप्शन अवेलेबल होईल. ठीक आहे, हा माझा मावस भाऊ आहे अतुल एडके, त्याचं हे गॅरेज आहे विघ्नेश कार सर्व्हिस सेंटर. तर हे अतुल हे केव्हापासून चालू केलं, म्हणजे किती वर्षापासून चालू केलं गॅरेज? गॅरेज आपण चालू करून 4 वर्ष झालेली आहे. 4 वर्ष होतं. सर्व्हिसेस काय काय देतो तू? सर्व्हिसेस म्हणलं तरी आपण डेंटिंग, पेंटिंग, सर्व्हिसिंग आणि वॉशिंग, बाकी तुमचे काही कामं असू द्या, पूर्ण कामं आपल्याकडे होतात. गाडीचे कुठलेही कामं असू द्या, ओके. डेंटिंग, पेंटिंग, वायरिंग, एसीचं, तुमचं काही प्रॉब्लेम असो, सगळी कामं. सगळ्या मॉडेलच्या गाड्या जे काय असेल कुठलं ऑल मॉडेल आपण करतो, ऑल मॉडेल. ओके, ठीक आहे. मग सर्व्हिसिंग आणि सगळं डेंटिंग पेंटिंग होते. आणि हे लोकेशन काय, ॲड्रेस काय आहे? कुणाला यायचं असेल तर काय ॲड्रेस? यायचं असेल तर चाकणमध्ये आंबेडन चौकात ब्रिजच्या बाजूला. बीचच्या बाजूला. हां, ओके, ठीक आहे. तर हे झालं गॅरेजबद्दल. आणि आता आपण एक टूर पण दाखवतो तुम्हाला की काय इथं कसं आहे वर्कशॉप आणि कशी कामं होतात ते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की बाबा कसं आहे गॅरेज. ठीक आहे, टूर करूया, चला. नमस्कार मित्रांनो, मी अतुल एडके, विघ्नेश कार सर्व्हिस सेंटरचा मालक. जर तुम्हाला चाकणला आले तुम्ही तर काही प्रॉब्लेम असेल तर हे पहा तुम्ही, पुन्हा नाशिक हायवे, इकडे आंबेडन चौक आहे, या ब्रिजच्या बाजूला आपलं गॅरेज आहे विघ्नेश कार सर्व्हिस सेंटर. या मित्रांनो, आतमध्ये घेऊन जातो, तुम्हाला कामं दाखवतो आपल्याकडे काय काय होतं. हे पहा, हे खूप जुनं मॉडेल आहे, ॲम्बेसेडर. हे आपल्याकडे डेंटिंग पेंटिंगला आलेली आहे गाडी. कस्टमरचं अजून अप्रूव्हल आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थांबलेलं आहे. त्याचं मटेरियल ऑर्डर केलेलं आहे, त्यामुळे थोडा याला वेट आहे अजून. किती जुनं, भरपूर जुनं मॉडेल दिसतंय. भरपूर जुनं मॉडेल आहे, 2002चं मॉडेल आहे का. म्हणजे त्यांना रिस्टोर करायचे काय? हे रिस्टोर बनवायचे आपल्या डेंटिंग पेंटिंगसाठी. आता हेच आपलंच काम आहे, हे झालं. ही थार आपल्याकडे आलेली आहे डेंटिंग पेंटिंगला. हा पीस तिचा डॅमेज झालेला होता, ते काम आपण केलेलं आहे. हे पहा,
अजून काय केलं? ही BMW आपल्याकडे आलेली आहे लोणावळ्याहून. लोणावळ्याहून तर हिचा टर्बो फेल आहे, हिचं वायरिंगचा प्रॉब्लेम आहे. तर गाडीला अजून टाईम आहे, हिचं मटेरियल येणार आहे, ती गाडी कामाला घ्यायची आहे आम्हाला. आता चेकअप केलेली आहे फक्त. BMW पण आले, लांबून आले, लोणावळ्यावरून आले. हां, ही गाडी आपल्याकडे क्लचला आलेली आहे, क्लचच्या कामासाठी. हिचा गिअरबॉक्स खोललेला आहे, हिचं क्लच करायचं आहे. रेनॉल्ड डस्टर आहे, ही सर्व्हिसिंगला आपल्याकडे आलेली आहे कामाला. हिची सर्व्हिसिंग चालू आहे. आल्टो पण सर्व्हिस चालू आहे, हिचं पण. गाडी आपल्याकडे आलेली आहे डेंटिंग पेंटिंगसाठी, हिचं काम चालूच आहे. पूर्ण गाडी पूर्ण डॅमेज आहे, ॲक्सिडेंट गाडी आहे. हा पेंट बूथ आहे, आपल्याकडे कंपनीचंच काम होतं. ह्या गाडीचा बंपर मागून डॅमेज होता, त्याचा कलर गेला होता, ते पेंट केलेलं आहे आपण. हे सेपरेट पेंट बूथ आहे डेंटिंग पेंटिंगसाठी. हो, हे आमची स्टोअर रूम आहे. तर आपण सगळं मटेरियल ओरिजिनलच वापरतो, जेन्युइन. पाहू शकता तुम्ही, मारुती सुझुकी, महिंद्रा, टोयोटा, कुठल्याही कार असेल तर आम्ही जेन्युइनच मटेरियल वापरतो सगळं. हुंदाई असो, तुमची क्रेटा असो किंवा हुंदाईची कुठली गाडी असो, पूर्ण मटेरियल सर्व्हिसला आपण ओरिजिनल वापरतो, जेन्युइन. अतुलने त्याच्या गॅरेजबद्दल पूर्ण माहिती आपल्याला दाखवली, पूर्ण गॅरेज दाखवले. ठीक आहे, तर तुम्ही चाकण एरियामध्ये असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर चांगलं काम होतं आहे. थँक्यू अतुल, तू माहिती दिल्याबद्दल गॅरेजची. ठीक आहे, तर आता तुम्हाला एक लोकेशन दाखवतो परत. गॅरेजचं लोकेशन दाखवायचं झालं तर माझ्या मागे दिसते तुम्हाला हे गॅरेज आहे, विघ्नेश कार सर्व्हिस सेंटर. आणि माझ्या मागे दिसते तुम्हाला हे आंबेठाण चौक, ह्या साईडला चाकणवरनं जातो, पुण्यावरनं आंबेठाण चौक, पुणे नाशिक हायवे हा असा पूर्ण नाशिकला जातो. तर या ब्रिजच्या खाली आलाच की इकडे ऑपोजिट साईडलाच मागे आहे विघ्नेश कार सर्व्हिस सेंटर. ठीक आहे, थोडंसं फक्त खाली यायचं ब्रिजच्या खाली, आणि हे ते गॅरेज. इथे येऊन तुम्ही तुमचं गाडीचं जे काही काम असेल ते करू शकता. गाड्या बघू शकता, भरपूर गर्दी असते इथं. आता आपलं काम पण झालं आहे मित्रांनो, गाडीचं जे काही काच वगैरे बसवले ते 2-3 तास झालेत. आता आपल्याला निघायची वेळ झाली. इथून निघूयात एक 5-1 मिनटं. थँक्यू अतुल सर्व्हिस दिल्याबद्दल. जे काय इथून बाय करू आता अतुलला, आणि तुम्हाला सगळ्यांना पण बाय. आता इथून घरी निघूया आता. चलो ठीक आहे, टाटा, बाय बाय.